श्री स्वामी समर्थ. जय गजानन. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये. आता आहेत उन्हाळ्याचे दिवस आणि ऊन खूपच तापत आहे. तर आमच्या इकडे कसं शरबत बनवतात, कोणी जसं की मठ्ठा बनवते. तर आपण आज हे नवीन विशेष बनवणार आहे. आमच्या इकडे कसं आहे, पोटाला थंडावा भेटावा याच्यासाठी कोणी लिंबू शरबत बनवते तर कोणी मठ्ठा बनवते. तर आपण आज बनवणार आहे कैरी पाणी. तर कैरी पाणीसाठी आपण हे घेतलेल्या सामग्री, आपण घेतलेल्या मिरच्या 4, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या 5-7, त्याच्यानंतर हे अद्रकचे जे तुकडे घेतलेले आहेत करून आपण 4-5, एक लिंबू घेतलेला आहे, हे लिंबूचे कोवळे पानं, आणि हे 2 कैऱ्या चिरून घेतलेल्या आहेत, हे घेतलेलं आपण जिरं, आणि त्याच्यानंतर हा घेतलेला आपण पुदिना. तर चला आपल्याला आता सुरुवात करायची आहे. हे आपण घेतलेला सध्या हा पाटा आणि वरोटा. आता याच्यावर सगळ्यात पहिले टाकायचे आहे आपल्याला जिरं. जिरं आपण याच्यावर टाकून घेऊ सगळ्यात पहिले. जिरं टाकून घेतलेलं आपण. आता हे लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत हे टाकून घ्यायच्या आणि हे आपल्याला वाटून घ्यायच्या थोड्याशा. थोडं 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 करून पूर्ण सामग्री वाटून घ्यायची आहे. आता हे थोडंसं बारीक झालेलं आहे. याच्यात टाकायच्या आपल्याला मिरच्या, 4 मिरच्या ज्या आपण घेतलेल्या आहेत त्या, आणि ह्या आपण थोड्या थोड्या करून आता आपल्या मिरच्या बी झालेल्या आहेत. आता आपल्याला याच्यात घ्यायचे आपण जे अद्रकचे तुकडे करून टाकलेले आहेत ते अद्रक आणि लिंबाचे पानं, जे लिंबू आहे त्याचे पानं आहे ते. सगळा बारीक पेस्ट करून घ्यायचा. पाट्यावरची चव म्हणजे चवच लागते पाट्यावरची. आता याच्यावर टाकायचा आपल्याला पुदिना. हा पुदिना धुवून आपण पाण्यात ठेवला होता. आता हा बारीक करायचा याच्यावर. आता हे आपलं पुदिना वगैरे जे आपण घेतलेली सामग्री घेतलेली आहे त्याचा अर्धवट प्लेट झालेला आहे. आता याच्यात आपल्याला थोडीशी कैरी घ्यायची आहे, कैरीचा पेस्ट करायचा आहे. आता तोपर्यंत मी सामग्री बनवून घेतो. तर तुम्ही चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पुढे मी अजून काय काय सामग्री टाकणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा. आता आपलं हे पेस्ट तयार झालेला आहे. आता हा पेस्ट आपण बाजूला काढून घेऊ भांड्यामध्ये. तर आता आपल्याला याच्यात टाकायचं पाणी.
आता हे पण टाकून घेतलं आपण. जसं मिक्स करून घ्यायचं एकदा. याच्यात टाकायचं काळं मीठ. काळं मीठ टाकायचं आपल्या अंदाजानं. मी 2 चम्मच घेतलेले आहे. त्याच्यानंतर चाट मसाला 1 चम्मच. त्याच्यानंतर जलजिरा मसाला 1 चम्मच प्लेन. साधं मीठ 1 चम्मच, ते पण प्लेन. आता हे सर्व एकदम मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यात लिंबू टाकायचं 1 फोड. आता हे आपलं तयार आहे. याला मिक्स करून घ्यायचं. मीठ वगैरे एकजीव करून घ्यायचं सर्व मसाला. आता आपलं हे घटघट तयार झालेलं आहे. आपल्याला याच्यात आता पाणी वाढवायचं आहे. आता आपण याच्यात पाणी वाढवणार आहे. तुम्हाला जेवढं पाणी लागते तेवढं तुम्ही वाढवू शकता. जास्तही पाणी वाढवायचं नाही की बेचव झालं पाहिजे म्हणून. आता झालं आपलं हे परफेक्ट तयार. आता आपलं हे कैरी पाणी तयार झालेलं आहे. आता मी हे गाळून घेतो. तुम्हाला जर वाटलं तुम्ही गाळून घेऊ शकता, नाही वाटलं तर तसंही घेऊ शकता. आता मी गाळून घेतो थोडं थोडं करून. आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय गजानन.